हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे नागपूरची स्पेशल सावजी चिकन करीची रेसिपी। सध्या बऱ्याच जणांचे वर्षावास किंवा मग श्रावण सोमवारचे उपवास सुरू आहे, तर त्यामुळे बरेच जण नॉनव्हेज खात नाही। तर तुमचे उपवासाचे दिवस संपल्यानंतर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर बघा किती मस्त तर्री आलेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ही चिकन करी। अगदी कुणी सहजरित्या बनवू शकेल। जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा अगदी तुमची परफेक्ट बनेल। परफेक्ट प्रमाणशीर सर्व कृती ते सविस्तररित्या सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण फुल वॉच करा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आणि माझी रेसिपी आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय सुद्धा व्हिडिओ बंद करू नका। आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अशी छान झणझणीत रेसिपी बनवू शकतील। चला तर मग जराही वेळ वाया न घालवता रेसिपी करण्यास स्टार्ट करूया। हे बघा किती छान तयार झालेली आहे। आणि तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे। तर हे बघा मी इथे घेतलेलं आहे 1 किलो चिकन। हे चिकन मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेतलेलं आहे। आता आपण ही जी चिकन आहे मॅरिनेट करूया। त्याकरता मी घेत आहे अर्धा छोटा चम्मच मीठ, थोडीशी हळद, 1 छोटा चम्मच लाल तिखट, 1 छोटा चम्मच अदरक लसणाची पेस्ट आणि 3 छोटे चम्मच मी कांदा, टमाटर आणि लाल मिरचीची पेस्ट टाकत आहे। हे वाटण करण्याकरिता मी कांदा आणि लाल मिरच्या तव्यावर परतून घेतल्या थोड्या आणि त्यानंतर त्याचं वाटण तयार करून घेतलं। आता ते वाटण आपण टाकायचं आहे 3 छोटे चम्मच। आता आपण हाताने छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर ही जी चिकन आहे मॅरिनेट करण्याकरिता आपल्याला ठेवायचं आहे अर्धा तास, म्हणजे आपला सर्व मसाला जो आहे चिकनमध्ये छान मिक्स होईल। हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपली चिकन जी आहे मॅरिनेट होत आहे तेव्हापर्यंत आपण खडे मसाले भाजून घेऊया। तर मी इथे घेत आहे 3 ते 4 छोटे चम्मच धणे आणि इथे खडे मसाले घेऊया। शेंगदाणे, थोडं जिरं, खोबरा घेतलेला आहे, विलायची, लवंग, काळे मिरे, 2 तेजपत्ते आहेत आणि सूर्यफूल आहे 2। हे सर्व खडे मसाले आपण तव्यावर छान असे फ्राय करून घेऊया, छान सुगंध येईपर्यंत। गॅसची फ्लेम ठेवायची आहे कमी आचेवर आपल्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे। हे आपल्याला भाजायसाठी लागतील 2 ते 3 मिनिट। हे बघा मसाले छान असा आपण भाजून घेतलेला आहे। आता करून द्यायचं आहे गॅस बंद आणि हे खडे मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर बघा खड्या मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये टाकलेलं आहे मी तेल छान गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम ठेवायची आहे मीडियम। आता आपण टाकूया इथे 2 तेजपान, अद्रक लसणाची पेस्ट आहे 2 ते 3 छोटे चम्मच। मिक्स करून घेऊया। आता आपण इथे टाकूया कांदा, टमाटर आणि लाल मिरचीची पेस्ट। हे बघा आपण जी मॅरिनेट करण्याकरता पेस्ट टाकली तीच पेस्ट आहे ही। आपण ही टाकून देऊया 4 ते 5 छोटे चम्मच। मिक्स करून घेऊया छान। आता आपण इथे टाकूया आपली खड्या मसाल्याची पेस्ट। परतून घेऊया छान। आता आपला हा जो सर्व मसाला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ठेवायची आहे कमी। आपल्याला हा मसाला छान तेल सुटण्याकरता लागतील 5 ते 6 मिनिट।
तर बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, हे बघा छान. आता आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे शिजून. आता आपण इथे टाकूया बाकीचे मसाले. तर अर्धा छोटा चम्मच मीठ टाकत आहे. मीठ, हळद आणि तिखट आपल्याला थोडं कमी प्रमाणात टाकायचं आहे, कारण आपण मॅरिनेट करण्याकरता ऑलरेडी चिकनमध्ये टाकलेलं आहे. थोडीशी हळद आणि 2 छोटे चम्मच मी लाल तिखट टाकत आहे. आता तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त टाका, किंवा कमी खात असाल तर थोडं कमी टाका. छान मिक्स करून घेतलेलं आहे. पण या प्रमाणात जर तिखट, हळद आणि मीठ टाकलं तर आपली एकदम परफेक्ट चिकन करी तयार होते. फार जास्त तिखटही नाही आणि एकदम जास्त कमी पण नाही. आता आपण इथे टाकूया आपली मॅरिनेट केलेली चिकन. मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही आहे. मसाल्यामध्ये चिकन आपल्याला शिजू द्यायचं आहे कमीत कमी 5 ते 6 मिनिट. गॅसची फ्लेम ठेवायची आहे कमी आचेवर आपल्याला हे चिकन जे आहे मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघा मसाल्यामध्ये चिकन आपली छान शिजलेली आहे. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. आता आपण इथे टाकूया 2 ग्लास पाणी. आता आपण छान मिक्स करून घेऊया. ही चिकन शिजण्याकरिता आता आपण ठेवूया 30 ते 40 मिनिट. गॅसची फ्लेम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर आपण ही चिकन छान शिजवून घेऊया. 30 ते 40 मिनिटांमध्ये आपली चिकन शिजून एकदम रेडी होईल. तर हे बघा 40 मिनिट झालेले आहेत आता आपली चिकन जी आहे एकदम परफेक्ट झालेली आहे. थोडी कोथिंबीर टाकून देऊया. थोडं मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून द्यायचा आहे. तर बघा झणझणीत नागपूरची स्पेशल सावजी चिकन करी एकदम रेडी आहे खाण्यासाठी. चला तर मग गरमागरम सर्व करूया. हे बघा तरीसुद्धा किती मस्त आलेली आहे. हे बघा चला गरमागरम सर्व करूया आता. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी चिकन करीची रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमचे उपवासाचे श्रावण सोमवार किंवा वर्षावार संपल्यानंतर नक्की करून बघा. आणि ज्यांना उपवास नसतो त्यांनी लगेच करून बघा. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे, अगदी झटपट तयार होते. फार जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी वाटते. तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. असाच सपोर्ट करत राहा आणि अशाच माझ्या रेसिपी बघत राहा. माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय आणि लाईकचं बटन दाबल्याशिवाय प्लीज व्हिडिओ बंद करू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी आणि न्यू रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल. हे बघा किती छान तर्री आलेली आहे आणि किती मस्त तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.